आज छान वाटतंय सर बाहेर आल्यावर आहे ना. हां, आणि चांगलं आहे वातावरण बाहेरचं. किती वर्ष झाले स्टँड अप करतोय ना आता आपण. साधारणतः 13-14 वर्ष झाली. 14 इयर्स. 14 इयर्स. बघ ना, लहान मुलं कसे मोठे होतात तसंच आपण इन्स्पायरला पण तसं म्हणशील तर इन्स्पायर आपलं पहिलं अपत्य आहे नाही. खूप मेहनत घेतली आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपण छान ॲड करत गेलो ना. आणि चांगलं सुचलं सुद्धा आपल्याला. बरोबर. पण आपण एम नाही हलू दिलं हे खूप महत्त्वाचं केलं. जे कोचिंग क्लासमध्ये लोक येतात, नंबर ऑफ ॲडमिशन वाढवण्यासाठी काही करतात, पण आपण आपल्या इथिक्सला जपलं आणि मुलांनी पण तसा साथ दिला पण आपल्याला. हां, डेफिनेटली. पॅरेंट्सनी पण. आणि बघा ना आपण कुठे आलो. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. तसं विचार केला तर आपण म्हणजे आपण साधारणतः 700-800 किलोमीटर दूरवरून इथं आलो. म्हणजे ठीक आहे, लग्नानंतर तू आली ते तर ठीक आहे, पण मी डिसेंबर 2010 मध्ये मी तर रँडमलीच आलेलो आहे. तर कधी कधी असं मागे वळून बघितलं की असं वाटतं अरे बापरे, म्हणजे खूप मोठा प्रवास आपण करून इथपर्यंत आलेलो आहे. जसं एखादं लहान रोपटं किंवा एखादं लहान मूल मोठं होतं तशा प्रकारे म्हणजे इन्स्पायर. मला अजूनही आठवतं की तारीख चुकत नाही आहे ना, तारीख होती 14 जानेवारी 2012. तू मी मला वाटतं नितीन सचिन होते, कुशल होता. तर आपण सगळ्यांनी मिळून ते नाव आपल्या डोक्यात आलं, इन्स्पायर. त्याचं तसं म्हणशील तर काही बॅकग्राऊंड नव्हतं, पण आपल्या सुप्त मनामध्ये किंवा सबकॉन्शियस ब्रेनमध्ये काही ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीज कधी कधी मूर्त स्वरूपात पुढे येतात असं मला वाटतं. करेक्ट. आणि आपण 10वी चालू करायला घाबरायचो लिटरली. 14-15ची आपली ती बॅच होती, पण मग त्यांनी आपल्याला हिंमत दिली. आपणही नवखेच होतो तसे, मुलं 16 वर्षाची आणि आपण 30-32 वर्षाचं म्हणजे मी. पण मग केलं आपण ते. तेव्हा तर एवढं काही ब्रॉड विजनही नव्हतं, पण समहाऊ कुठेतरी माझ्या डोक्यात एक गोष्ट क्लिअर होती एज्युकेशनला घेऊन, की आपण एज्युकेशनला तळागाळापर्यंत खास करून ग्रामीण भागात पोहोचवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मुलांना जेव्हा मी 10वीला भूगोल शिकवतो, इतिहास शिकवतो, त्याच्यात देशांच्या तुलना करताना सर्वात मोठा फॅक्टर येतो फिनान्शियल, त्या देशाची कंडिशन कशी आहे. आणि फिनान्स ही डिरेक्टली इनडिरेक्टली जी गोष्ट आहे ही कनेक्ट आहे तुमच्या जिओग्राफीशी आणि तुमच्या एज्युकेशनची. जो देश एज्युकेशनच्या बाबतीत डेव्हलप्ड आहे तोच फिनान्शियली किंवा एज्युकेशनली डेव्हलप होऊ शकतो, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण मग फक्त एखाद्या गोष्टीवर बोलणं आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही डेस्परेट असणं, प्रॅक्टिकली काही पावलं उचलणं, त्यात बरेच वेळा तुम्हाला तशा प्रकारचं यशही मिळत नाही ज्याला तुम्ही प्रॅक्टिकली यश म्हणू शकता, पण तरी तुम्ही ते कॉन्टिन्यू करणं, तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलला किंवा तुमचे जे बिलीफ सिस्टीम आहेत त्याला तुम्ही सपोर्ट करणं, बॅक करणं, हे कधी कधी खूप कठीण होते. पण मग तरी आपण केलं. अर्थात त्याच्यातून अर्थार्जन झालं, आपला उदरनिर्वाह चालला, आपण फिनान्शियली डेव्हलप पण झालो. पण या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी एक गोष्ट क्लिअर आहे की जे कदाचित आता करण्याची वेळ आली आणि येणाऱ्या काही वेळात आपल्याला त्याची 100% लिबर्टी मिळेल, की आपल्याला ग्रामीण भागातला विद्यार्थी, सर्वसामान्य विद्यार्थी ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्याच्याकडे कपॅबिलिटी आहे, पण त्याच्याकडे काही गायडन्स नाही आहे, काही गोल ओरिएंटेशन नाही आहे, इवन काही पॅरेंट्सला पण त्याबद्दल माहीत नाही आहे, असा विद्यार्थी मूळ प्रवाहात येणं एज्युकेशन थ्रू आणि तो फिनान्शियली स्टेबल होणं, डेव्हलप होणं, नर्चर होणं हे खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं आतापर्यंत आपण बऱ्यापैकी 14 वर्ष आपण कम्प्लीट केली इन्स्पायरमध्ये. तर पुढचं काय बघताय तुम्ही विजन? प्रिन्सिपल मिळाले, मुलांनी पॅरेंट्सनी साथ दिलं, तर पुढचं विजन काय? 14-15 वर्षाला जेव्हा वळून बघतो तेव्हा इट्स रिअली सॅटिस्फॅक्टरी. काही गम शिकवा गेला नाही आहे, चांगलंच केलं आहे आपण सर्वच बाबतीत. नेम आहे, फेम आहे, रात्रीची चांगली झोप लागते आपल्याला, दॅट्स अ ग्रेट थिंग. पण आता येणारे 15 वर्षाचा जो काळ आहे हा खूप क्रुशल आहे ॲक्च्युली. कारण आता 15 वर्षापर्यंत आपण जे केलेलं आहे त्या झाडाला आता फळं लागणार आहेत. तर म्हणजे आतापर्यंत जे आपण इन्व्हेस्ट केलेलं आहे सर्वच बाबतीत, त्या गोष्टीतला आता एक रूप मिळण्याचा वेळ आहे. डेफिनेटली जे आतापर्यंत आपण 15 वर्षात मिळवलं त्याच्या दुप्पट तिप्पट आपण किमान मिळवू, अचीव करू. पण त्याचं असं काही बॉदरेशन वगैरे खास नाही आहे. त्याच्यापेक्षा
आतापर्यंत आपण जे 1st to 4th 5th to 10th आणि 11th 12th सायन्स त्यामध्ये JEE नीट CETला खरंच खूप छान केलं आहे आपण. म्हणजे मखमलाबाद सारख्या एरियामध्ये आपण चांगल्या प्रकारे प्रमोट केलं आहे. मुलांना जे पाहिजे ते दिलं आहे. आणखी इम्प्रूव्हमेंट करू डेफिनेटली. आतापर्यंत जे काही आपण कोर्सेस घेतलेले आहेत, मला त्याच्यात वाटतं की आपण MPSC UPSC किंवा ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्या पण आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. आणि शिक्षणाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. फक्त शिकवून नाही, कोणत्या विद्यार्थ्याची काय कपॅबिलिटी आहे आणि त्या कपॅबिलिटीनुसार तो काय अचीव करू शकतो असं आपण केलं पाहिजे. आपण बाकीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत जे बाकीचे लोक रँडमली काय म्हणतात ना ब्लफ करतात, तसं करण्याची काही गरज नाही. तसं नाही केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्याचा इंटरेस्ट, त्याची कपॅबिलिटी हे पाहून आपल्याला त्याला काय म्हणतो ना गोल ओरिएंटेशन देता येणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे पॅरेंट्स इन्क्लूड होणं पण थोडं गरजेचं आहे. आता महत्त्वाची गरज जी आता आहे ती विद्यार्थ्यांपेक्षा पॅरेंट्सला समजावण्याची किंवा त्यांनाच एज्युकेट करण्याची गरज आहे. यावर्षी आपण ते जास्त करूया, त्यावर फोकस करू. कारण विद्यार्थी लहान आहे, त्याचं एज ग्रुप थोडंसं 50-50% आहे. त्याला त्याचं माहितीच नाही काय करायचंय. बरोबर. ते समजून सांगण्याची कॅपॅसिटी पण त्यांच्याकडे म्हणजे ऐकण्याची किंवा समजण्याची नाहीये. तर पॅरेंट्स जर इनपुट दिलं आपला रिझल्ट मात्र 100% तसा रिझल्ट बेस्ट असतो आपला दरवर्षी. पालकांवर पण काम करूया, आपण विद्यार्थ्यांवरही काम करूया. आपलं अल्टिमेट गोल आहे की आपण शिकवलेल्या विद्यार्थ्यांनी त्याच्या लाईफमध्ये, ज्याला माझ्या भाषेत मी दुनियादारी म्हणतो, त्या दुनियादारीत तो 100% टिकला पाहिजे आणि त्याच ताकदीनं त्याने स्वतःची लाईफ लीड केली पाहिजे. म्हणजे बरं, आता आपल्या क्लासचं नाव आपण एवढं काय म्हणतो ना प्रेमानं ठेवलेला इन्स्पायर, 15 वर्षाची आपली जर्नी झाली आता. तर तू कसं कॉन्क्लूड करशील किंवा तू कसं या 15 वर्षाच्या सगळ्या आपल्या जर्नीला बघतेस? या जर्नीला एकच कन्क्लुजन आहे, ते म्हणजे एक महत्त्वाचं सेंटेन्स. सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, सक्सेस इज अ जर्नी. सक्सेसमध्ये नेहमी कॉमाज आले पाहिजे आणि हेच इन्स्पायर प्रत्येक मुलाला शिकवणार आहे. ते कॉमाज असले पाहिजे आणि ते सक्सेसफुल कॉमाज असले पाहिजे. फुल स्टॉप नाही लागलं पाहिजे सर कोणाच विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये आपल्याला. असं मला वाटतं इन्स्पायर आणि मुलांना शिकवता आणि शिकवत राहील. डेफिनेटली. कधी कधी एखाद्या वेळेस मी एकटा असतो आणि विचार करतो ना, म्हणजे जेव्हा तू शुक्र संकल्पना असते, असं एकटा ज्याला आपण सामान्य लोक त्याला लोनलीनेस किंवा अलोन म्हणतात, मी त्याला सॉलिट्यूड म्हणतो, एकांत. तेव्हा असं वाटतं की म्हणजे चमत्कारिक किंवा काय म्हणतो ना, हे एखाद्या स्वप्नापेक्षा पण जास्त चमत्कारिक आहे की आपण आलो, आपण स्टार्ट केलं आणि इथपर्यंत पोचलो. पण कधी कधी आपण एवढं पुढे आलो या गोष्टीची आपल्याला जाणीवही नसते. तर मग त्याच्यामुळे आपण जेव्हा जेव्हा असे काही प्रोग्राम घेतो किंवा आपल्याला 10 वर्षापूर्वीचा विद्यार्थी भेटते किंवा आपलेच विद्यार्थी एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये गेलेले दिसतात, जसे निकिता डॉक्टर झाली, ऋषी दुबईला आहे, गुंबाडे ती MBBS करते मुंबईला. आता गेल्या वर्षीचा आपला ओम आहेर, तो ओम आहेर, AIR 1861, ऋषिकेश पिंगळे नागपूरला आपल्याकडे. तर या लोकांकडे पाहून आपल्याला आपल्या कामाची पोचपावती भेटल्यासारखं वाटतं. तसं आपल्याला कोणाच्या काही पोचपावतीची काही गरज नाही आहे, पण या विद्यार्थ्यांकडे पाहायला वाटतं की डेफिनेटली आपण सोसायटीचं काही देणं लागतोय आणि आपण काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करतोय. आणि ते कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला 800 किलोमीटर इकडे यावं लागलं. पण इकडे आल्यावर असं वेगळं काही वाटत नाही. आता तर डेफिनेटली वाटत नाही. इथल्या लोकांनी खरंच खूप साथ दिली. इथल्या लोकांनी पण आपल्याला स्वीकारलं. आभार मानावे वाटतात भरपूर वेळा. इट्स अ ग्रेट थिंग. याच्यात आपला नाही, त्याच लोकांचा मोठेपण आहे की त्यांनी आपल्याला स्वीकारलं, आपल्याला मोठं केलं, आपल्याला प्रेम दिलं आणि असंच देत राहतील. आणि हे सगळ्यांच्या नशिबात नसतं, याच्यासाठी नशीब लागतं. म्हणून कधी टेन्शन येतं का बाकीचे लोक त्रास देतात तेव्हा? पर्सनली मला नाही येत, कारण जिथपर्यंत आलेलो आहे ती पण काय म्हणतो ना ग्लोरियस जर्नी आहे आपली. आणि इथपर्यंत आलो तर अजून पुढे जाऊ आपण. त्रासाला कसं घेता मग तू? त्रासाची एक लिमिट असते माझ्यासाठी. 1 तास, 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, त्याच्यानंतर माझ्यासाठी ती गोष्ट नॉर्मल होऊन जाते. ते डिपेंड करते त्याच्या इंटेन्सिटीवर. तुम्हाला वाटतं तुम्ही सक्सेसफुल आहात? मी थोडासा काय म्हणतो ना सुवर्ण मध्यवाला व्यक्ती आहे. मला जास्त आनंदही होत नाही, जास्त दुःखही होत नाही. हे मुलांना शिकवलं पाहिजे. सो लाईफ आहे, तर लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतीलच. जसे वेगवेगळे सीझन लाईफमध्ये येतात तशा वेगवेगळ्या घटना पण लाईफमध्ये घटतच असतात आणि त्या घटतात. म्हणूनच आपण जिवंत या गोष्टीची जाण येते ना आपल्याला.
रुपाली, आता 14-15 वर्ष झाले आपण हे सगळं डिस्कस केलं, पण बऱ्याच वेळा आपली प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ ही मिक्स झाली असंच म्हणावं लागेल नाही आपल्याला. बऱ्याच वेळा आपल्याला त्यातला भेदाभेद पण करता येत नाही की कोणती प्रोफेशनल लाईफ आणि कोणती पर्सनल लाईफ आहे. कारण जेवढं आपण आपल्या मुलांना महत्त्व दिलं तेवढंच आपण क्लासच्या स्टुडंट्सलाच महत्त्व दिलेलं आहे. हा, तर मग त्याच्यामुळेच आपल्याला आज जे काही आपण मिळवलेलं आहे ते आपल्या सॅक्रिफाईसमुळे, आपल्या फक्त हार्डवर्कमुळे नाही. कारण हार्डवर्क तर बरेच लोक करतात, बऱ्याच फील्डमध्ये करतात, पण इट इज नॉट अबाउट ओनली हार्डवर्क, इट इज अबाउट सॅक्रिफायसेस. मला अजूनही आठवते की दिवाळीला आपले जेव्हा क्लास असायचे तर दिवाळीला आपण लक्ष्मी पूजन करून त्याच दिवशी आपण ट्रेनने इथे आलेलो आहे. म्हणून आपल्याला आज दिवाळीला मुलांना 15 दिवस सुट्या देऊन आपल्या ज्या लोकांपासून आपण दूर होतो, आपल्या फॅमिली मेंबर्सपासून, त्यांना ते 2 महिने उन्हाळ्याचे देता येतात, 15 दिवस आपल्याला दिवाळीचे देता येतात. सो सॅक्रिफाईस लागतं. आता या सगळ्या जर्नीमध्ये काही लोकांनी आपला साथ दिला, काही लोकांनी नाही दिला, बट आय एम थँकफुल टू ऑल. ज्यांनी आपला साथ दिला त्यांचे पण मी आभार मानतो आणि ज्यांनी नाही दिला त्यांचे पण आभार मानतो. कारण त्यांनी आभार नाही दिला याच्यामुळे पण आपल्याला त्या लोकांकडे वेळ देता आला ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे. करेक्ट केलं सर. हां, दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. तर आता काही गिला शिकवा वगैरे तसं काही नाही आहे. जे आहे ते एकदम बढिया आहे. आपण जिथपर्यंत आलो तिथपर्यंत एकदम माइलस्टोन आपण गाठलेले आहेत आतापर्यंत. 15 माइलस्टोन गाठले, अजून आपल्याला 15 माइलस्टोन गाठायचे आहेत आणि ते आपण डेफिनेटली गाठूया. नक्की. बाकीच्या क्लास सारखं आपलं नाही आहे डेफिनेटली. आपल्या क्लासची मुलं ही आपली मुलं आहेत आणि आपली मुलं ही आपल्या क्लासच्या मुलांसारखी आहेत. मुलं आयडेंटिफाय होतात सर. हां, डेफिनेटली. आता काही मुलं आपल्याला येऊन त्यांच्या भावना व्यक्त करतात, काही नाही करू शकत, पण डेफिनेटली दे आर थिंकिंग अबाउट असेल. तुम्ही म्हणता नेहमी की तुमच्या आयुष्यात जे तुम्ही स्वतः महत्त्वाचा रोल प्ले करणार तर आहेच. खूप 10-15 वर्ष 12 वर्षामधली मुलं सुद्धा आपल्याला म्हणजे फेसबुकला इंस्टाग्रामला जॉईन होतात आणि बोलतात, तेव्हा छान वाटतं. सो हीच आपली मिळकत आहे. तो इट्स अ ग्रेट थिंग. सो इट्स ओव्हर फॉर नाव.